श्री स्वामी समर्थ. मंडळी, एक प्रश्न विचारते. सकाळी उठल्यावर तुम्हाला कसं वाटतं? उत्साह येतो का? की मनात येतं परत तोच दिवस, परत तीच कामं, परत तेच आयुष्य? जर तुमचं उत्तर हे दुसरं असेल ना, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे, आयुष्य बदलायला कुठलीही मोठी गोष्ट लागत नाही. फक्त काही छोट्या गोष्टी ज्या आपण नेहमी इग्नोर करत असतो. बघा, आपल्या सगळ्याला माहीत आहे की बदल व्हायला हवा, पण होत का नाही? कारण आपण बदलाची वाट बघतो, बदल घडवत नाही. आपण म्हणतो की पैसे आले की करतो, वेळ मिळाला की करतो, मुलं मोठी झाली की करतो. पण हे जे की आहे ना, ते कधीच येत नाही. एक सत्य सांगू, परिस्थिती कधीच परफेक्ट नसते. जगातील कुठलाही यशस्वी माणूस परफेक्ट वेळेची वाट बघून यशस्वी झाला नाही. तो चुकीच्या वेळी, चुकीच्या परिस्थितीत उठला आणि चालायला लागला. तुम्हाला माहित आहे का, झाड कधी फळ देतं? जेव्हा आपण त्याला पाणी घालतो तेव्हा नाही, जेव्हा ते आतून तयार होतं तेव्हा ते आपल्याला फळ देतं. मग आपलं आयुष्य पण असंच आहे. आतून बदल झाला की त्याचा रिझल्ट बाहेर दिसायला लागतो. मग आतून बदल कसा होतो ते आज बघूया. तर बघा, त्यासाठी तुम्हाला या 5 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. सगळ्यात पहिली म्हणजे तुमची सकाळ तुमचं आयुष्य ठरवते. सकाळचे पहिले 30 मिनिट हे तुमच्या पूर्ण दिवसाचा पाया असतात. आपण काय करतो? उठल्याबरोबर लगेच मोबाईल बघतो, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, बातम्या, आणि आपलं मन लगेच भरकटतं. मग हे असं आहे की सकाळी उठल्यावर कोणीतरी तुमच्या मनात कचरा टाकतो आणि दिवसभर तुम्ही त्या कचऱ्यातच राहतात. उद्यापासून फक्त एक गोष्ट करा. उठल्याबरोबर पहिले 30 मिनिट मोबाईल बंद ठेवा. शांत बसा, चहा प्या, खिडकी बाहेर बघा, स्वतःशी बोला की आज मला नेमकं करायचं काय. फक्त हा एक बदल करा, तुम्हाला फरक 21 दिवसात नक्की जाणवेल. दुसरी गोष्ट, तुमचे विचार तुमचं आयुष्य बनवतात. एक प्रयोग करा. एक दिवस लक्ष ठेवा तुमच्या विचारांवर. किती वेळा तुमच्या मनात नकारात्मक विचार येतात? मला नाही जमणार, माझ्या नशिबातच नाहीये, लोक काय म्हणतील? हे विचार ज्यावेळेस मनात येतात तेव्हा आपण स्वतःचे शत्रू बनतो. त्यामुळे विचार बदलणं गरजेचं आहे. मला माहीत आहे, विचार बदलणं कठीण आहे, पण इम्पॉसिबल नाही आहे. जेव्हा मनात येईल की मला हे नाही जमणार, तेव्हा लगेच म्हणा, मी प्रयत्न करून तर बघतो. हा छोटा बदल, पण यामुळे मेंदू वेगळ्या पद्धतीने विचार करायला लागतो आणि आपलं आयुष्य हळूहळू बदलायला लागतं. तिसरी गोष्ट, चुकांशी मैत्री करा. आपल्याला लहानपणापासूनच शिकवलं जातं की चूक करू नका, पण सत्य हे आहे की चूक न करणारा माणूस कधीच पुढे जात नाही. बघा, एखादं मूल चालायला शिकताना किती वेळा पडतं? 50 वेळा, 100 वेळा, पण ते रडत बसत नाही. ते पडलं तरी परत उठतं आणि परत चालायला लागतं. मग आपण मोठे झाल्यावर एक चूक झाली की का थांबतो? चूक झाली म्हणजे तुम्ही प्रयत्न केला आहे हे लक्षात ठेवा. आणि जो व्यक्ती प्रयत्न करतो तोच चुकतो. जो बसून राहतो तो कधीच चुकत नाही आणि तो कधीच पुढे देखील जात नाही. चौथी गोष्ट, तुलना तुमचा सगळ्यात मोठा शत्रू. आजच्या काळातील सर्वात मोठी समस्या कोणती माहिती? तुलना, कंपॅरिझन. इंस्टाग्रामवर कोणाचं तरी आपण घर बघतो, कोणाचा तरी प्रवास बघतो, कोणाचं तरी यश बघतो आणि आपण स्वतःलाच कमी समजायला लागतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, इंस्टाग्रामवर लोक फक्त हायलाइट्स दाखवतात. त्यांचं दुखणं, त्यांचे अश्रू, त्यांचे संघर्ष ते कधीच दिसत नाहीत. तुमची तुलना फक्त एकाशीच करा, आणि ती म्हणजे कालच्या तुमच्याशी. कालपेक्षा आज 1% जरी तुम्ही चांगले असाल ना, तर तुम्ही जिंकला आहात. शेवटची 5वी गोष्ट म्हणजे एक छोटी सवय, एक मोठा बदल. बघा, आयुष्य एका दिवसात बदलत नाही, पण एक छोटी सवय सगळं बदलू शकते. रोज फक्त 10 मिनिट काहीतरी नवीन शिका. यूट्यूबवर व्हिडिओ बघा, बुक्स वाचा, एखादा छान पॉडकास्ट ऐका. हे 10 मिनिट छोटे वाटतात, पण वर्षभरात 60 तास होतात. आणि 60 तासात एखादी नवीन स्किल शिकता येते जी तुमचं आयुष्य बदलू शकते. त्यामुळे मोठं स्वप्न बघा, पण सुरुवात छोट्या पावलांनी करा.
शेवटी मंडळी एकच सांगेल, तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात याचाच अर्थ तुमच्यात काहीतरी बदलण्याची इच्छा आहे आणि ती इच्छा जिवंत ठेवा. आयुष्यात खूप लोक येतील जे म्हणतील की तुला हे नाही जमणार, तू कोण मोठा आहे स्वप्न बघणारा. पण त्यांना उत्तर देत बसू नका, फक्त चालत राहा, कारण यशच हे सर्वात मोठं उत्तर असतं. आणि लक्षात ठेवा, झाड एका रात्रीत मोठं होत नाही, पण रोज पाणी घातलं, त्याची काळजी घेतली तर एक दिवस ते सावली नक्कीच देतं. तसंच तुमचं आयुष्य तुमच्या हातात आहे. आजपासून सुरुवात करा, उद्याची वाट बघू नका. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि त्या एका माणसाला शेअर करा ज्याला आज हे ऐकणं गरजेचं आहे. आणि मला कमेंटमध्ये सांगा की आज तुम्ही कोणता एक बदल करणार आहात. आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच व्हिडिओ मी नेहमी घेऊन येत असते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.